श्रीराम. आनंद हवा असेल तर नाम घ्यावं. शरीर स्वास्थ्याला लागणाऱ्या शरीरातल्या द्रव्यांमध्ये जेव्हा कमी अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीर स्वास्थ्य बिघडतं. त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे असं औषध आहे की ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करतं आणि जास्त झालेलं द्रव्य कमी करून आरोग्य राखतं. नाम हे सुंठीसारखं आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो ते गुणदोष दूर करून भगवंताचं नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करतं. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत त्याने निष्ठेने नाम घेतलं की त्याचं काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. आपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसं ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करत राहिलं पाहिजे. थोडक्यात ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतलं पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिलं तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच. त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचा असं समजावं. आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो ना. पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवरती अवलंबून असल्याने ती कारणं नाहीशी झाली की तो आनंद सुद्धा मावळतो. म्हणून आनंद अशाश्वत होय. खावे प्यावे आणि मजा करावी हे तत्वज्ञान मला थोडंसं पटतं, पण त्यामध्ये मोठा दोष असा आहे की ते देहबुद्धीवर आधारलेलं असल्याने कायमचं म्हणजे टिकणारं नाही. कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की त्याची मजा गेली. उलट येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी 5 मिनिटं का होईना भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या 5 मिनिटांचा आनंद 100 वर्ष नुसतं जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासनतास निरूपण करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा आनंद मिळतो की नाही, तसंच इथे जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचं जगणं नसेल तर ते मेल्यासारखं आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे त्यालाच आनंदाचं जगणं प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचंय त्याने नाम घ्यावं. सदा सर्वदा योग तुझा घडावा असं श्री समर्थांनी सांगितलंय. तुझा विसर न व्हावा असं श्री तुकाराम बुवांनी मागितलं. याचं कारण हेच की जिथे भगवंत तिथे आनंदी आनंद असतो. व्यापारी लोक आज रोख उद्या उधार अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही आनंद रोख दुःख उधार अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. श्रीराम.